नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, राज्यातील 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। मित्रांनो, ही नुकसान भरपाईची रक्कम डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। मित्रांनो, याबाबत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरती ट्विट करत ही माहिती दिली आहे। मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी स्वतः पाहू शकता। मित्रांनो, राज्यातील 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांना अदा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे। महसूल व कृषी यंत्रणेचे नुकसानीचे पंचनामे करता 20व्या दिवशीच पात्र शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत नुकसान भरपाई अदा करण्यास सुरुवात झाली आहे। एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज पात्र शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण करण्यात आले आहे। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे मित्रांनो, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एनडीआरएफच्या दरानुसार दुप्पट दर शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे। 2 हेक्टरची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत केली आहे। जिरायतीसाठी 13,600 रुपये तर बागायतीसाठी 27,000 रुपये व बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर या दराने ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे। तसेच मित्रांनो, एनडीआरएफने आता दर काही प्रमाणात वाढवले आहे, तरी त्यापेक्षा अधिक दर आपण नुकसान भरपाई देणार आहोत। गेल्या वेळेस शेतकरी बांधवांना जितकी नुकसान भरपाई मिळाली किंबहुना त्यापेक्षा अधिक मिळेल हे मी या ठिकाणी ठामपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, राज्यातील 27 व 28 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसान भरपाईसाठी नुकसानीची भरपाई पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आजपासून नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली आहे आणि 3 हेक्टर पर्यंत ही मदत असणार आहे। जिरायती शेतकऱ्यांसाठी 13,600 रुपये तर बागायती शेतकऱ्यांसाठी 27,000 रुपये तर बहुवार्षिक पिकांसाठी 36,000 रुपये प्रति हेक्टर या दराने ही मदत दिली जाणार आहे। मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा। तसेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा। धन्यवाद।